नमस्कार. आज आपण आंधळा, बहिरा आणि गाढवाची गोष्ट ऐकणार आहोत. तर चला गोष्टीला सुरुवात करूया. एका आंधळ्याची आणि बहिऱ्याची दोस्ती झाली. प्रत्येक कामात ते एकमेकांचे साथी झाले. आंधळ्यासाठी पाहायचे काम बहिरा करी, बहिऱ्यासाठी ऐकायचे काम आंधळा करी. एकदा दोघे नाचायला गेले. बहिरा म्हणाला, नाचणं छान आहे, पण गाणं वाजवणं अगदीच भिक्कार आहे. आंधळा म्हणाला, वा, गाणं वाजवणं कसं झक्कास आहे, नाचकाम मात्र अगदी टाकाऊ आहे. मग तिथून ते दोघे पुढे जंगलात गेले. त्यांना भेटले एक धोब्याचे गाढव. गाढव मालकाला झुकांडी देऊन पळून आले होते. त्याच्या पाठीवर कपडे उकळण्याचे मोठे पातेले बांधलेले मात्र तसेच होते. बहिरा म्हणाला, भाऊ, हे बघ, धोब्याचे गाढव एकटंच पाठीवर मोठं पातेलं घेऊन चाललं आहे. ह्याला कोणी मालक नाही. आपण हे घेऊया. एखाद्या वेळी त्याचा उपयोग होईल आपल्याला. ठीक ठीक, आंधळा म्हणाला. मग गाढवाला घेऊन ते पुढे चालले. त्यांना मुंग्यांचे वारूळ लागले. बहिरा म्हणाला, भाऊ, इथे पहा, कशा मोठ्या मोठ्या काळ्या मुंग्या आहेत. अशा आपण तर कधी पाहिल्या नव्हत्या बुवा. ह्यातल्या काही आपल्या मित्रमंडळींना दाखवायला आपण घेऊन जाऊया. ठीक ठीक, आंधळा म्हणाला. ह्यातल्या आपण काही त्यानं बक्षीस देऊ, बहिरा म्हणाला. आणि खिशातून त्याने चांदीची तपकिरीची डब्बी काढली. तिच्यात 4-5 मुंग्या भरून ठेवून दिल्या आणि दोघे पुढे चालू लागले. पण ते थोडेसे चालून जातात न जातात तोच सोसाट्याचा वारा सुटला. आकाशात ढग भरून आले. गडगडू लागले. विजा चमकू लागल्या. जोराचा पाऊस आला. असे वादळ झाले की धरणी आणि आकाश ह्यांचे जणू तुंबळ युद्धच चालू झाले असावे. ते पाहून बहिरा ओरडला, बापरे बापरे, ही वीज किती भयंकर आहे. चल, लवकर लवकर आपण कुठेतरी आडोसं पाहूया. आंधळा म्हणाला, वीज काही एवढी भयंकर दिसत नाही मला, पण हा गडगडाट मात्र आहे खरा भयंकर. एखादी निवाऱ्याची जागा पाहिलीच पाहिजे. थोड्या अंतरावर एक मोठे घर होते. देवळासारखेच ते दिसे. बहिऱ्याने ते पाहिले. त्या दोघांनी रात्र तिथेच काढायची असे ठरवले. ते आत गेले आणि त्यांनी दार बंद करून घेतले. गाढवालाही पातेल्यासकट त्यांनी आत घेतले. खरे म्हणजे ते मंदिर नव्हतेच, ते होते एका राक्षसाचे घर. फार बलाढ्य राक्षस होता तो. बहिऱ्याने आत शिरल्यावर दाराला कडी लावली. तोच बाहेर गेलेला राक्षस तिथे येऊन पोहोचला. दार बंद आहे. आतून माणसांचा आवाज येतो आहे, वास येतो आहे. असे पाहून तो राक्षस मनाशी म्हणाला, आहा, माणसं गेली आहेत वाटतात. ठीक, आयता गोड घास मिळेल आज खायला. मग गडगडाटापेक्षाही मोठा आवाज काढून तो ओरडू लागला, अरे भिकारड्यांनो, दार उघडा. माझ्या घरात का घुसला? उघडा दार. आणि ते दार उघडीत नाहीसे पाहून दारावर तो लाथाबुक्क्या मारू लागला. बहिरा फटीतून पाहत होता. राक्षसाचा आवाज भयंकर खरा, पण त्याचे रूप त्याहूनही अक्राळ विक्राळ होते. ते पाहून बहिऱ्याची बोबडी वळली. आंधळ्याला ते काही दिसत नव्हते. त्याला ओरडणे तेवढे ऐकू येत होते. शिवाय तो होताही धीट. तो दाराजवळ गेला आणि ओरडून म्हणाला, तू कोण आहेस? रात्रीच्या वेळी दारावर लाथाबुक्क्या मारतोस, याचा अर्थ काय? राक्षस म्हणाला, मी राक्षस आहे. हे माझे घर आहे. मला आत तर येऊ दे. क्षणात तुम्हाला वरच पाठवतो. राक्षसाचा आविर्भाव पाहून बहिरा चळवळ कापू लागला. पण आंधळा शूर होता. तो म्हणाला, तू राक्षस आहे का? तू राक्षस तर मी बक्षस आहे. बक्षस असतो राक्षसाला भारी. राक्षस म्हणाला, बक्षस? बक्षस म्हणे, बक्षस म्हणजे काय बुवा? बक्षस म्हणून कोणी प्राणी मी तरी
कधी ऐकलं नाही. आंधळा ओरडला. चालता हो इथून मुकाट्यानं, नाहीतर मी तुझी अशी खोडकी मोडीन की यादच राहील जन्मभर तुला. आता काही त्रास तर दे, म्हणजे कळेल बक्षसाचा इंगा. बक्षस म्हणजे सवाई राक्षस, समजलास? बक्षस म्हणजे सवाई राक्षस. जन्मात कधी मी हे ऐकलं नव्हतं. मला हे अजून माहीत नव्हतं की सवाई राक्षसाला बक्षस म्हणतात. आता तरी कळलं ना? चालता हो इथून मुकाट्यानं, मी तुला हुकूम देतो आहे. राक्षस गोंधळला आणि म्हणाला, बरं जातो मी, पण तुझं तोंड तर पाहू दे मला. त्या दोघा मित्रांना काय करावे ते सुचेना. हो ना करीत त्यांनी दिंडी दरवाजाच्या दारात बारीकशी फट केली आणि गाढवाला पुढे करून त्याचे नाक तेवढे फटीबाहेर काढले. राक्षसाला ते पाहिलं आणि म्हणाला, काय तरी विद्रूप तोंड हे. बक्षस बाबा, तुमचे तोंड पाहिलं, खूप मोठे आहे ते, पण आता तुमचं सगळं शरीर तर दाखवा. काही जणांची डोकी मोठी असतात, पण अंग लहान असतं. मग त्या दोघांनी गाढवाच्या पाठीवर मोठे पातेले जमिनीवर गडबडीत नेले. लोळणाऱ्या धुडाचा आवाज ऐकून राक्षस म्हणाला, आहे खरं बुवा तुझं धूड मोठं. तरीही थोडा संशय त्याला होताच. तो फिरून म्हणाला, तुमचे तोंड पाहिले, शरीर पाहिलं, पण आवाज तर ऐकावा जरा. आरोळी तर ठोका एखादी. राक्षस मोठ्याने ओरडतात हे माहीत असल्याने आंधळ्याने बहिऱ्याला खून केली. बहिऱ्याने तपकिरीची डब्बी काढून 2 मुंग्या गाढवाच्या कानात सोडल्या. गाढवाला त्या कडकडून चावल्याबरोबर गाढव मोठ्याने खिंकाळू लागले. ते ऐकून राक्षस फार घाबरला. पुरे बक्षस बाबा, तुझा आवाज ऐकून खट्याळ मुलंसुद्धा अगदी नरम होतील. जातो मी, असे म्हणून त्याने धूम ठोकली. मग बहिऱ्याने गाढवाच्या कानातून मुंग्या काढून घेतल्या. गाढव शांत झाले आणि मग ते सुखाने झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी बहिरा उठला आणि आंधळ्याला म्हणाला, उठ बाई उठ. अरे हे बघ, आपलं दैव आज उघडलं. ढीगच्या ढीग सोन्या रुपयाचे आणि जवाहिराचे पडले आहेत. राक्षसाचा खजिना मोठा दिसतो आहे. घर भरलं आहे त्यानं. आंधळा म्हणाला, छान, मला दाखव कुठे आहे ते, मी तुला भरून घ्यायला मदत करतो. मग त्या दोघांनी 4 मोठी गाठोडी बांधली. एक आंधळ्याने घेतले, दुसरे बहिऱ्याने, आणि 2 गाठोडी गाढवावर लादून ते घरी जायला निघाले. राक्षस जवळच लपून बसला होता. बक्षस बाबा दिवसा कसा दिसतो हे त्याला पाहायचे होते. पण दार उघडले आणि आंधळा, बहिरा आणि एक गाढव बाहेर पडलेले पाहून त्याला मोठा राग आला. त्यांच्याबरोबर ती 4 गाठोडी होती. ती पाहूनही त्याचा संताप अनावर झाला. राक्षसाने साद घातली. त्याबरोबर त्याचे 6 राक्षस मित्र धावून आले. त्या तिघांना ठार मारून आपली दौलत परत मिळवायचा बेत राक्षसाने केला. बहिऱ्याने त्यांना येताना पाहिले. राक्षसाचे केस 3 हात लांब व त्याचे दात हत्तीच्या दातासारखे फारोळे. तो घाबरला, पण आंधळा म्हणाला, भाऊ, तू मागे का रेंगाळतोस? इतक्यात बहिरा ओरडला, अरे ते 7 राक्षस हत्तीसारखे सुळे असलेले आपल्याला मारायला येत आहेत. काय करावं? ही गाठोडी आपण झुडपात लपवून ठेवू. तू मला झाडाजवळ घेऊन चल. तू पहिल्याने झाडावर चढ, मग मी चढेन, आंधळा म्हणाला. मग त्या दोघांनी गाढवाला गाठोड्यासकट झुडपात पिटाळले आणि ते झाडावर चढले. पण बहिरा लुच्चा होता. आंधळ्याला अगोदर वर चढू न देता तो स्वतःच वर चढला. आंधळा धडपडत मागाहून चढला. तोवर बहिरा खूपच वर गेला होता. राक्षस तिथे येऊन पोहोचले. त्या दोघांना झाडाच्या शेंड्यावर बसलेले पाहून राक्षस म्हणाले, आपण एकमेकांच्या पाठीवर उभे राहिलो की सहज वर पोहोचू. मग एक राक्षस ओणवा वाकून उभा राहिला
व दुसरा त्याच्या पाठीवर उभा राहिला, त्याच्या पाठीवर तिसरा, असे सगळेजण उभे राहिले. बहिरा आंधळ्याच्या मागे घुसला आणि म्हणाला, अरे ते आले. आंधळा बसला होता ती जागा डळमळीत होती. त्याला राक्षस किती जवळ आले आहेत याची कल्पना पण नव्हती. मागून बहिऱ्याने धक्का दिल्यावर तो खाली गडगडला आणि 7व्या व सर्वात वरच्या राक्षसाच्या गळ्यात पडला. पडता पडता झाडाची फांदी हाती आली तर पकडावी म्हणून त्यांनी हात पसरले. तो त्याच्या हाती राक्षसाचे कान लागले. ते त्याने जोरात पकडले आणि पिरगळले. कान हाताला लागताच भयाने त्याची गाळण उडाली होती. आपण काय करतो हे त्याला कळेना. राक्षसालाही हे काय आहे ते कळेना. आंधळ्याच्या भाराने त्याचा तोल गेला व तो पडला. त्याच्या भाराने 6वा, 5वा, 4था असे सारे राक्षस खाली कोसळले. आंधळा म्हणाला, मी कुठे आहे? बहिरावर सुखरूप होता. तो म्हणाला, तू अगदी छान ठिकाणी आहेस. भिवू नको भाऊ, घट्ट पकड, सोडू नकोस अगदी. मी आलोच खाली तुझ्या मदतीला. पण खरे पाहिले असता आपले सुरक्षित आसन सोडून तो थोडाच खाली येणार होता. तरी पण तो ओरडत मात्र राहिला, घट्ट धर भाऊ, घट्ट धर. मी आलो रे आलो. चांगला समाचार घेऊया यांचा, पक्के धरून ठेव. त्याचे ओरडणे ऐकून आंधळाने राक्षसाचे कान जास्तीच घट्ट पकडले. त्या 6 राक्षसांना या अनुभवाने मित्राला केली तेवढी मदत बस झाली असे वाटले. एकमेकांवर आदळून ते कसेबसे सुटले आणि आरडत ओरडत पळून गेले. 7व्या राक्षसाला हा आपल्या खांद्यावर बसलेला प्राणी मोठा विलक्षण आहे असे वाटून त्याने कान सोडवून त्याला झटकन खाली टाकले आणि तोही मित्रांच्या मागून पळत सुटला. राक्षस नजरेआड झालेले पाहताच बहिरा खाली आला आणि आंधळ्याला मिठी मारून म्हणाला, करायचं ते सारं मी केलं. तू सगळ्या राक्षसांना घाबरून पळवलंस. मी पण लगोलग तुझ्या मदतीला आलो की नाही. मग त्याने ती गाठोडी आणि गाढव झुडपांची आडून बाहेर काढले. परत त्या दोघांनी 2 बोचकी घेतली, 2 गाढवाच्या पाठीवर लादली आणि ते घरी चालले. जंगलाबाहेर पडल्यावर बहिरा म्हणाला, आता गावाजवळ आलो. पण आपण हे सगळं द्रव्य घेऊन गावात गेलो तर कोणीतरी हे चोरून नेईल. तर आपण आता ह्याची वाटणी करू. अर्ध तू घे, अर्ध मी घेतो. तुझं तू सांभाळ, माझं मी सांभाळीन. पण त्या लबाड बहिऱ्याला अर्धा भाग आंधळ्याला देण्याची मुळीच इच्छाच नव्हती. आंधळा म्हणाला, ठीक आहे, तू 2 सारखे भाग कर. मग बहिऱ्याने आपला भाग अगोदर लपवून ठेवला व उरलेल्याचे 2 भाग करून एक आंधळ्यापुढे ठेवून बहिरा म्हणाला, हा घे तुझा वाटा. आंधळ्याने चाचून पाहिले तर त्याला तो वाटा फार लहान वाटला. तो रागावून म्हणाला, हे बरं नाही. सारं तूच घेतलंस नि मला एवढंसं दिलंस. बहिरा म्हणाला, अरे देवा देवा, तुला असं म्हणवतं तरी कसं? तुला खोटं वाटत असेल तर माझाही वाटा हात लावून बघ. आंधळ्याने हात लावून पाहिला तो बहिऱ्याची गाठोडी पण त्याच्याच एवढी होती. आता तो फारच चिडला आणि म्हणाला, अरे चोरा, मला फसवतोस काय? हे काही चालायचं नाही. मी काही मूर्ख नाही. तुला वाटतं की मी आंधळा तेव्हा फसेन म्हणून. तू मोठं गाठोडं घेतलंस, मी पण घेतलं. 2 मोठी ओझी गाढवाच्या पाठीवर होती आणि तू एवढेसे 2 ढीग तेवढे पुढे करून मला फसवतोस काय? काय बोलतोस तू? बहिरा म्हणाला. मग ते दोघे भांडू लागले, मारामारी करू लागले, गुद्दे चढवू लागले. एक गुद्दा आंधळ्याच्या डोळ्यावर बसला. तो काय चमत्कार, त्याला दृष्टी आली. एक गुद्दा बहिऱ्याच्या कानावर बसला आणि त्याला ऐकू येऊ लागले. बहिरेला कान आले, आंधळ्याला डोळे आले. दोघे आनंदले. भांडण विसरून एकमेकांना त्यांनी मिठी मारली. ते पुन्हा मित्र बनले आणि मिळालेले धन सारखे वाटून घेऊन आपापल्या घरी गेले. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर चॅनलला लाईक करा
आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.